आणि लोक त्यांचं एज वाढलं त्यांचं थोडं माइंड चेंज होतं, म्हणजे थोडं ते चाइल्डहूड एजमध्ये जातात. ते जसं लहान मुलं हट्ट करतात तसं ते म्हातारे होत जातात, तसे ते हट्ट करत राहतात, मला हेच पाहिजे, मला तेच खायचं. मग त्यांना काय वाटतं की ना हां हे म्हातारे झाले, त्यांना काय समजत नाही. आणि आता सगळे वर्किंग वुमन आहेत आणि हजबंड तर जॉबला जातातच किंवा बिझनेस असतात त्यांचे. मग त्यांना घरी एकटं ठेवण्यापेक्षा त्यांना ओल्ड एज होममध्ये ठेवलेलं हे कधीच सेफ असतं, कारण तुम्ही त्यांना घरी एकटा ठेवणार, समजा ते पडले त्यांना, मग अशा वेळी ते आता आमच्याकडे असे पण आहेत की जे चालू शकत नाही, एका जागेवरच असतात, पण त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट काय आहे, टीव्ही आहे, चेस आहे, कॅरम आहे, एकमेकांची ते गप्पा मारतात. व्हीलचेअरवर त्यांना आम्ही इथे फिरवतो या प्रिमायसेसमध्ये, आणि हवा मोकळी आहे. फ्लॅटमध्ये राहून राहून त्यांचा जीव गुदमरतो, एकटा राहून राहून मग ते अजून डिप्रेस होतात, मग अजून ते विचित्र वागायला लागतात, मग घरातल्यांना जरा त्रास व्हायला लागतो. मग त्यापेक्षा ते बेटर ऑप्शन ओल्ड एज होम आहे की ज्या ठिकाणी ते एकदम हॅपीली राहतात. प्रत्येक सण आम्ही करतो इथे, रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे पासून सगळे सण आम्ही इकडे करतो. म्हणजे एखादा सण आला, दिवाळी आली, गणपती आले, मग ते गणपती पण बसवतो आम्ही इथे, नवरात्री सुद्धा करतो, क्रिसमस सुद्धा करतो, सॅन्टा क्लॉज सुद्धा बनवून येतो इकडे. सगळं आम्ही इथे सण करतो, म्हणजे त्यांना असं फील व्हायला नको की बाबा आता क्रिसमस आलंय, आता मी घरी जायला पाहिजे, इथे कोण करणार आहे माझ्यासाठी काय. तर ते पण आम्ही करतो, दिवाळी सुद्धा करतो. काय झालं, त्यांना काय लागलं, हां हजबंड वाईफ असतील तर ठीक आहे, ते एकमेकांना सांभाळून घेतात. पण जेव्हा दोघांपैकी एक पार्टनर जातो तेव्हा तो एकटा माणूस असतो, तो एकटा घरामध्ये नाही राहू शकतो.